नमस्कार मित्रांनो, डॉक्टर निलेश शाह बोलतोय. तर मी तुम्हाला एक साधारणपणे कट ऑफ कसा येईल ह्याचा अंदाज देत आहे. हे फायनल नाहीये, ह्यात बदल होऊ शकतो. फक्त तुम्हाला रिपीटचा अभ्यास करायचा आहे किंवा काय पुढचं काय डोक्यात नियोजन आहे तुमच्या डीमला जायचंय किंवा कोर्स बदलायचा हे काय नियोजन असेल ते तुम्हाला करता येईल. ज्यांना रिपीट करायचं त्यांनी अभ्यास चालू करावा आजपासूनच. मागच्या वर्षी जीएमसी परभणी गेलो साधारण 39-40,000 रँकला. त्याला मार्क होते 583. ह्या वर्षी 640 मार्काला ती रँक आलेली आहे 40,000. प्रायव्हेट गेलो होतं 84,000 रँकला, तर ह्या वर्षी साधारण 600 मार्काला ती रँक आलेली आहे. ईडब्ल्यूएस मध्ये मागच्या वर्षी साधारण 40,000 रँकला रत्नागिरीला गेलो होतो शेवटचं. ह्या वर्षी 640ला ती रँक आलेली आहे. ओबीसी मध्ये साधारण 42,000 रँकला शेवटचं गेलं तर ह्या वर्षी साधारण 635 मार्काला ती रँक आलेली आहे. ओबीसी प्रायव्हेट साधारण 85,000ला गेलं होतं मागच्या वर्षी, तर ह्या वर्षी साधारण 590 मार्काला ती रँक आलेली आहे. नंतर एनटीबी गव्हर्नमेंट साधारण मागच्या वर्षी 1,10,000ला गेलं होतं, तर ह्या वर्षी साधारण 570 मार्काला ती रँक आलेली आहे. नंतर एनटीबी प्रायव्हेट साधारण 1,35,000ला गेलं होतं, तर ह्या वर्षी 555 मार्काला ती रँक आलेली आहे. एनटीसी मागच्या वर्षी 55,000 रँकला गेलो साधारण, तर ह्या वर्षी 620 मार्काला ती रँक आलेली आहे. एनटीसी प्रायव्हेट मागच्या वर्षी 85,000 रँकला गेलो होतं, ह्या वर्षी 590 मार्काला ती रँक आलेली आहे. एनटीडी मागच्या वर्षी 45,000 रँकला गेला होता, ह्या वर्षी 635 मार्काला ती रँक आलेली आहे. एनटीडी प्रायव्हेट मागच्या वर्षी 85,000 रँकला गेलं, ह्या वर्षी 590 मार्काला ती रँक आलेली आहे. व्हीजे जीएमसी मागच्या वर्षी 84,000 रँकला गेलं होतं, ह्या वर्षी 590 मार्काला ती रँक आलेली आहे. व्हीजे पीएमसी मागच्या वर्षी 1,10,000 रँकला गेलं होतं, ह्या वर्षी 575 मार्काला ती रँक आलेली आहे. एसटीचा डाटा उपलब्ध झालेला नाही माझ्याकडे अजून. एससीजीएमसी मागच्या वर्षी 1,30,000 गेलं होतं, ह्या वर्षी 555 मार्काला तो रँक आलेला आहे. एससीपीएमसी 1,46,916 मार्काला गेलं होतं, ह्या वर्षी 540 मार्काला ते रँक आलेले आहे. जरी कुणाचे मार्क कमी असतील तरी काळजी करू नका. प्रत्येक वर्षी असं होईल असं काही नाहीये. कष्ट करत राहा, तयारी करा, होईल. जमत नसलं, एमबीबीएस नाही मिळलं तरी बीडीएस चांगले, बीएमएस चांगले, बीपीटीएच चांगले. त्यामुळे घाबरून जाऊ नका आणि कुठल्याही डोक्यावर टेन्शन येऊ देऊ नका. ओके, थँक्यू.